गाईड पण तिथं आपल्याला व्यवस्थित मिळणं गरजेचं आहे, कारण की आजकाल जसं ट्रेकिंग कल्चर वाढत गेलं त्याप्रमाणे स्वतःला गाईड म्हणणारी लोक पण वाढत गेली. जर आपल्याला AMK करायचं असेल तर आपल्याला एक स्पॉट आहे जिथे आपल्याला दोनदा रॅपलिंग करावं लागतं, दोनदा क्लाइम्बिंग करावं लागतं. मग हे स्पॉट वाचवण्याकरता काही लॉंग कट मारतात. मग हे लॉंग कट इतके भयानक होतात की जसं मी सांगितलं, ऑलरेडी हा 2 रात्र 3 दिवसाचा ट्रेक आहे पूर्ण करायचा म्हटला तर. त्यात जर आपण हे टेक्निकल पार्ट स्किप करून जायचं म्हटलं तर आणखी एक 12-15 किलोमीटरचा रस्ता वाढतो. मग हे 12-15 किलोमीटर ऐकायला ठीक वाटतं, पण जेव्हा आपण खांद्यावर आपलं सगळं सामान आणि घेऊन जायचा प्रयत्न करतो तेव्हा आमचा एक ग्रुप गेला होता AMKलाच, आणि त्यांना हाच प्रॉब्लेम झाला की टेक्निकल गोष्ट नव्हती करायच्या, म्हणजे रॅपलिंग करायचं नव्हतं, क्लाइम्बिंग करायचं नव्हतं, थोडीशी हेवी वजनाची माणसं होती. मग ते ठरवलं की आपण बायपास करून जायचं, म्हणजे त्या डोंगराला वेढा घालून जायचं. मग वेढा घालायला किती वेळ लागेल? गाईड नौका होता, तो म्हटला 1-2-3 तास होऊन जाईल आपलं. मग चला तासभर आले, चला. सकाळी 10 वाजताच संध्याकाळी 6 वाजता आम्ही लोकेशनला पोहोचलो होतो. काही लोक डिहायड्रेशन चक्कर येऊन पडली, काही लोकांनी बॅग तिथं टाकून दिल्या, आम्हाला बॅग नको, आम्ही आमचं पोहोचलो तरी सफिशियंट झालं. अशा प्रकारे प्रॉब्लेम, आम्हाला रेस्क्यू टीमशी संपर्क करून पाणी येऊन ती लोक सगळी एकत्र आणायला लागली. खूप प्रॉब्लेम होतात. म्हणजे आपण गाईडवर सुद्धा तो गाईडला पारखून घेतलं पाहिजे की तो गाईड कसा आहे, काय आहे, त्याला कितपत अनुभव आहे, त्याला पाण्याच्या लोकेशन माहिती आहेत का, की एखाद्या स्पॉटला आपण अडकलोय तर तिथून पाण्याची लोकेशन किती जवळ असेल. नाहीतर आपण हा गाईड आहे, त्या गाईडच्या जीवावर आपण 15-20 जणांचा लोड देऊ शकत नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला भेट द्या.